हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिक्षयो भवति प्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णं धियार्चितम्। वंदे मंदेतरानंदं दशस्यंदननंदनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। हनुमंतो लंके जलल सर्व विषयो सांगतो ताणे लंका दहन केलेले मागीर ओपा सीतेले चमकलेले सर्व विषयो सांगून तो म्हणटा सीता भारी दुःखारस ती आनी हांव वंचना मरता म्हणली केली हांव रामाले लक्ष्मणाले सुग्रीवाले आनी आमगेले तसले आमगेले वानरांचो महायोध आसची आमी खंडीत लंके येताची म्हूण सर्व विचार सांगली नंतर तिका विश्वास आयला। राम सुग्रीवाल सख्या विशय ऐकून भारी विश्वास आयला। नियतः समुदाचारो भक्ति भर्तरी चोत्तमा यन्न हंती दशग्रीवं स महात्मा कृतागसम्मळ। सीता सदाचार पातिव्रत्य सकड आशिली रामाला वैरतिका श्रेष्ठ भक्ती अस झलरी दशकंटाक तीन मारणी तिगेल भक्ती दशकंटाक संहार करू जायनी म्हळ्यारी तो पापिष्टू जलरी खंय की महात्मा आसूं का तो तश जावन तसल दशकंटा मारका जलरी रामाल निमतीची जाता तशी आता मी सीते खातीर कसो कोरका सीतेक आतां रामाला सांगचे ते पुरे वय जाल्यार सीतेल खातीर आमी कसल कोरका म्हणलेले म्हाका मना वचना म्हणटना अंगद सांगता सर्व वानराक सांगता सीतेक पळयल नंतर आतां आमी रामाले वचची जाल्यार सीते घेवन वच्चे सम शिवाय सीते घेना नाशी वच्चे सम न्ही म्हूण दिसता। इतेका म्हळ्यार आमी आतां गेल्यार सांगचे कसो न्ही रामा सीतेक पळयले हनुमंतान जाल्यार आमी घेवन येनीची म्हूण म्हणल्यार सम ते म्हूण दिसता म्हाका। इतेका म्हूण म्हळ्यार आमी पराक्रमी वानर म्हणून रामाक आयकूतच न्हय। आतां हनुमंत सांगता थंय आशिल्ली कितली की राक्षस विराक ताणें संहार केला म्हणटना जनकपुत्रीक आमी थंय वच्चे जनकपुत्री घेवन येवचे सम न्हय म्हणून अंगदान सांगतना जांबवंता भारी संतोश जाता जाल्यार तो सांगता कसो न्ही म्हूण म्हळ्यार पळय अंगदाक कसो दिसता जित्वा लंकां सरक्षौघां हत्वा तं रावणं रणे सीताम् आदाय गच्छामः सिद्धार्था हृष्टमानसा म्हळ्यार कशीच हनुमंतान अर्ध लंकेचे सैन्याक मान जाला आतां वरलेले जना आमी मारचे युद्ध करचे तांगेल वटू रावणा संहार करचे सीते घेवन आमी कार्य साधन करून आयली जाल्यार वापस रामाक कसलें काम दिवचें आसलें आमी तागेले सेवक म्हणटा तागेलें काम आमी करची लायक न्हय म्हणटना जांबवंत मात सांगता पळय नानेतु कपिराजेन नैव रामेण धीमता कथंचिन निर्जितां सीतां अस्माभिः नाभिरोचयेत। सीतेक आपूण हाडका म्हूण सुग्रीवान सांगन आमकां सुग्रीवान आमकां सीते खंय आसा पळोवन येवचें मान म्हणलें सीते घेवन येवका म्हूण आज्ञा करनी रामानय सीते खंय आसा म्हूण पळोवन तिका मेगेल विशय सांगून तिके मुद्रीक दिवन मागीर तिगेल्या कसले जो गुर्ताक घेवन येवका म्हूण म्हणला पक्कन येता आमी रामा लागीं सुग्रीवा लागीं सांगना अशें वचून युद्ध केलें म्हणलें क्या सीते घेवन आयलीच म्हणलें क्या रामान आमकां तुमकां कोण हें काम सांगिल्लें म्हूण म्हळ्यार समवेत तशें हांव न्हू
सुरवेकाची रामान सांगला नव्हे तो कोण खंयच्या कुलाचो कसले इत्ते म्हूण सांगून सर्व कपिवरांक गेले येद्राक सीतेक हांवेची घेवन येवचे म्हूण प्रतिज्ञा केला नव्हे. आतां आमी वचून सीते घेवन आयलीची युद्ध केली म्हळ्यार ते पट्टी जात नव्हता गेली प्रतिज्ञा. तशें न्हू ताका संतोष जायना. खंयचेय एक वीराक खंयचेय एक पराक्रमीक ताणें कसले प्रतिज्ञा केलेले ताणें साधन करून दाखयलें मान संतोष विंगड जनान त्या प्रतिज्ञा साधन केलें ताका संतोष जायना. तशें न्हू व्यर्थ जातलें. व्यर्थ एक शक्ती प्रदर्शन केल्या वरी जातलें. आमी केल्लें काम पुरें निश्फल जातलें. तशें न्हू खंय लक्ष्मणू रामू सकड सकी महातेजस्वी सुग्रीव आसकी थंय कसं कार्य जाला म्हूण सांगून खंय तर आमी काम केलां म्हूण सांगून तांगेलें की आमी सांगया कितलें जाल्लां म्हूण न्ही पुराय आमी सांगया. आनी रामाल चिंतन कशें आसा म्हळ्यार रामाल आलोचन कशें आसा तो आमकां कसले आज्ञा करता तें काम आमी करया. आमी तागेलें सेवक जालें देखून ताणें सांगिल्लें तितलें काम करता शिवाय आमी जावन आमी मुखार वचना खंयचें काम करूंकय. एक वेळ आमगेलो राय सुग्रीवान आदेश दिवका एक वेळ आमगेलो स्वामी रामान आमकां आदेश दिवका म्हूण न्ही जांबवंतान सांगतना मागीर अंगदाकय दिसलें त्या वही म्हणून पुराय जनान जांबवंतालें उतर अनुमोदन केल्ली पळय. म्हणटना आनी महेंद्र पर्वता दुखून रामाले वचका म्हणटना पुराय महेंद्र पर्वता दुखून उड्डून उब्बून चमकलीची व्हडलें शरीर घेतलें की तांणी आनी उब्बून वचका न्हय तशी उड्डून उड्डून वतर आसाची महेंद्रगिरी दुखून एक तांकां वाटेर वताची गिरीशिखरार उडताची रुखार दुखून रुखार उडताची अशी पुराय वानर उड्डून 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 जाल तितले वगी वतना मध्य एक इंद्राले नंदनावरा मना इतले चंद वन मेळ्ळी तांकां. तें कोणाल वन म्हळ्यार सुग्रीवालेचे मधुवन म्हणचे ते कोणाकय प्रवेश करूं जायना ना तितले ताणें सेवक दवरल्यांची सैनीक दवरल्यांची. तांतूय सुग्रीवान तागेलो मावळो भारी शक्तीशाली तो दधीमुख म्हणलो वानरू ताणें रक्षण केलां तें. तशी सुग्रीवाक भारी संतोष दिलोलो विशय सांगता जाल्यार वतर आसतना हें वन मेळ्ळां बे तांकां भारी संतोष जालो. मधुवना भितरी मधुवन म्हूण नांव इलें कसलें म्हळ्यार बरी मोमा मारले मोमा मुसाचे मारले बरी ते प्रति रुखार म्हणल्यार म्हणके मोव आसता म्हूण येता. हें वानरांक मोव म्हळ्यार भारी प्रिती. तशी पुराय वानर म्हणली की लायक सुद्दां आयकल्यांची आतां आमी पळय कसलें एक लायक सुद्दां आयकलें गोडशें वांटून संतोष पावताची तशीच ही लायक सुद्दां आयकल्यांची आमी हनुमंतान हाडलेली. आमी थोडो थोडो मोव पिबेत वे म्हूण म्हणटना सुग्रीवाले मन म्हूण म्हणलें तितलें तांगेलें मनान तसं जाल्यार तांणी युवराजो न्हू अंगदान ओप्पीक दिलें थोडे थोडे पिवन वचा कितले मोव भरला मोवा मारले व्हड व्हड जावन तंतू दुखून मोव थोडे थोडे बिंदू बिंदू जावन ड्रॉप ड्रॉप जावन पडतरस ते स्वल्पपुणी पिनान अशी वचवे म्हूण म्हणटना अंगदू कसो करता ताकाय संतोष दिसता हें वानराल संतोष पळोवन जाल्यार भाई तुगेलें इतलें तूं कसो केलें म्हूण सुग्रीवान म्हणून सुग्रीवा पशी मालगडो कोण म्हळ्यार जांबवंत पक्कनी सुग्रीवा कोपयलें रे जांबवंत समाधान करता नव्हे म्हूण म्हणटना ताणें कसो केल्लें सुग्रीवा जांबवंताला निमगेलें कसो करचें म्हूण कडेन जांबवंतान पुराय कुशिरी सज्जायत थोडे थोडे पिवोन आयित म्हूण तांणी सांगिल्लें थोडे थोडेची कडेन रे थंय चमकल कुडले तांणी कशीची तांणी सांगलां नव्हे कोणें अंगदान सांगलां नव्हे हरया समपद्यंत द्रुमान मधुकराकुलान म्हळ्यार मधुकर म्हणजे हनी बी पुराय मधू ओट्ट करता ताजे कुलान म्हळ्यार व्हडले माल्ले ताजे वासस्थान तशीची तांणी पुराय त्या रुखाला धांवलींच काही धांवन थंय कसो जाता तांणी मोव पिताची त्या वनांत भारी कंदमूल फलय आसा त्या कंदमूल म्हळ्यार हाजे माती पंदा जावचे ताका एक नमने परमळय आसा काही भारी ते खातना अंजाण मोव पितन नव्हे तांकां मत्तू एरवले. आतां मोव खंय सुरू न्हय सुरापान केलेलें न्हय तांणी जाल्यार मत्तू एरवल कशी म्हणल्यार ते ओवर इटींग म्हूण आसता पळय कसो न्हय स्वीट्स मस्त खाल्ला रे स्वीट क्रेविंग आशिल्लें जेनाका शुगर क्रेविंग आशिल्लें जेना मस्त खाल्ली म्हूण जाल्यार मागीर तांणी एक वेळ अमलयरताची एक वेळ निद्दताची एक वेळ तांणी कसो करता म्हूण तांकां कळना माती गुंता तशें पुरी जाता नॉर्मल मनशां शुगर चड जाल्यार तशें आसतना हांगा मधू पिल्ल्यान तांणी गोडाची ताजे नंतर ते कंदमूल फलय तशीच एकदम
स्वीटनेस सुचे म्हणटना तांकां मत्तू एरबोलोची कसं करता म्हण तांकां कळना गायन्ति केचित् प्रणमन्ति केचित् नृत्यन्ति केचित् उपाक्रमन्ते पतन्ति केचित् विचरन्ति केचित् प्लवन्ति केचित् प्रलपन्ति केचित् काय म्हण केचित् म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಒಡೊಡಾನ್ ಪದ್ಯ म्हणून सुरू केलं की ಸ್ವಲ್ಪ जनांच्या सुरू केलं की ಕೆಲವು ಜನ मुखार वतल जन तांडून मागशी करून आम्ही नव सुरवे वचका म्हणून धांवच्या सुरू केलं की ಕೆಲವು ಜನ रुका वयर चढताके डबक्कन तोग्गु पडताके ಕೆಲವು ಜನ जाय म्हणून रुकार दुखून तोग्गु उडताकी बरलेले ಕೆಲವು ಜನ आंगार सोयन अशी कस की तोंडान पटापटा उलयत रसाची मागीर एकल्या एकल्या लागी वचून पोटोन धरताच काही गुट्टार कसं की उलयताची ಕೆಲವು ಜನ वानरांक चमकू जायना तेल जनाक ಸ್ವಲ್ಪ चमकू जेवचे वानर आश्रय घेवन के परस्परम केचिद उपारमंते म्हळ्यार उबारून घेवन तांकां ते पडलेले वानरांक उबारून फाटीर घालून ಕೆಲವು जन घेवन वता रसच की रुकार दुखून रुकार उडताच काही रुका तुदीर दुखून नेलार उडताच काही ಕೆಲವು जन नेलारी कोण सुरवे धांवता म्हणून सांगून तांगेल्या मध्येन तुची एक कॉम्पिटिशन जी कोण घेवन धांवता रसच काही कोणकी पद्य म्हणून बसला जाल्यार तागे लागीं आनी एकलो हांसत वचून बसतके कोणकी एकलो हांसून बसला म्हण जाल्यार तागेल्या वचून आनी एक वानर व्हडान रडतके ते रडलेल्या वानराक आनी एकलो चिमटो काडून वतके तशी अशी पळय जाता रस मधुमत्त जावन कसल चेष्ट कोरका म्हूण कळना वट्रासे कसं कसं की करताचे कोणाकय तांतू मत्तू येनी म्हूण ना कोणेय थंय मधुपान करून तृप्ती जायनी म्हूण म्हळेले जन नांची तशी जाला त्या वानराला अवस्था कडे थंय ददी वक्त्र म्हळेले कपी तो ददी वक्त्र ददी मुख ही म्हणून वक्त्र म्हळ्यार मुख तागेलें नांव ददी मुख म्हणून म्हणटाची ददी वक्त्र म्हणून म्हणटा सुग्रीवाल मामू तो ताका थंय राखवली करून दवरलेलें न्हय पळयत यो ये देवा अंगदान सांगला म्हूण म्हणले कुडले आनी भितर चमकले नक्क नक्क म्हळेले आसतना अंगदा एदूर करूनच तो युवराज म्हूण हांव सोडलेले हांगे आमगेले वन लय करून दवरताच हांनी हांग कसो करचें म्हूण सांगून तो कसो करता म्हूण म्हणल्यार येवन अशें करूं नकाची भायर वचाची वना दुखून भायर वचाची म्हूण चंदकून सांगतना तांणी हाका लोकोन दवरताची ಕೆಲವು जन ताका धरून मारता तूं आमकां सांगचा कोण कसले केल्यार हांनी हल्लनाचे मागीर तो कसो करता ಕೆಲವು जनाक घट बिश्टान उलयता ಕೆಲವು जनाक कान्नायक म्हणून करताच पळय तांकां फाटीबागसान गुद्दोय मारता ಕೆಲವು जन साम्मा बिश्टान लढाई जाता कसो जाल्यार कोणेय ते वना दुखून भायर वच्चाक आयकनाची ददीमुखू कसो करता म्हूण म्हळ्यार पुराय जनाक बलात्कारार भायर घालूं पडीत जाल्यार तांकां मदोन मत जाल्यांची की तांणी मधुपान करून भंय म्हळेलें ना जालें ताका त्या वेळार ददीमुखान कशी सांगल्यार आयकना नाशी ताका धरून तांडून घालतात तांणी ಸ್ವಲ್ಪ जन ददीमुखाक तांगेल्या नांगठान पिसून घालताक दांतान चापताच काही हातान पांयान मस्तून घालताच काही मात्र न्ही ददीमुखान अड्डी केल्ली पळय तांकां कोप येवन ते समस्त मधुवन तांणी लय करता रसच त्या वेळार तांणी कशी कशी आड दिवच्या पळयल्यार मारून घालताची म्हूण सांगून तांणी कसं केल्लें म्हूण म्हणल्यार आनी जायना हांगा राबल्यार म्हणून ददीमुख म्हणलें की आमी वचा ते आमी सीदा वचून सुग्रीवाल्यागी सांगया कसं म्हूण सांगून म्हणली की ददीमुखान त्या वेळार ಸ್ವಲ್ಪ ददीमुखादी ಸ್ವಲ್ಪ प्रमुख वानर पुराय सुग्रीवाल्या वचा बाय सरलेंची तेदना हनुमंत मात्र म्हणालके कसले म्हूण म्हळ्यार तुम्ही मना समाधानान कितले जाय तितले मधु पियाचे हांव ददीमुखाक तडसिता म्हूण सुरवे ताण सांगतना अंगदाक भारी संतोष जावन अंगदूय सांगके कितले जाय तितले पियाचे म्हूण हां आतां अंगद म्हणटा पळय हनुमंताना सांगला आमगेलें कार्य सिद्ध करून दिलें ताणें आतां ताणें सांगला कितले जाय तितले पिया म्हणटना आमी कसो जावं ते करितात आमकां रक्षण करूं ददीमुखाल्या दुखून हनुमंत म्हूण म्हणटना त्या वेळाक सगळे वनपालक थंय आशिल्ले ददीमुखाले सेनाधिपतीन आशिल्लो तांकां घालून मारताची ददीमुखाकय मारताची मागीर कसो करूं सुरू केलें म्हळ्यार मोवा मुसा माल्ली काण नेला मारूं सुरू केलें केतन मागीर ಕೆಲವು जन केचित पीत्वा अपविध्यंती मधुनी मधुपिंगलाह ಕೆಲವು जन कसं करताचे म्हळ्यार ते माल्ले तुला मोव पिळून पुराय पिवन माल्ले काण उड्डयत रसाचे कितले की माल्ले अशी ओट्टू जालें मागीर ताजेन मारूंक घेवचें सुरू केलें तांणी एक
गुंपू गुंपू जावन मोव पिताची ते पिल्लेल मल्ली काण मारून घेताची एकल्याल माते एकले मोव सरायताची ते पळोवन कोप येवन बरलेल जेन्ना बिंगड मोव मारले आनी तांगेल आंगार पिळटाची अशी पुरे जतन नवे मागीर ಕೆಲವು ಜನ ಮತ್ತು ಎರಬದಲ್ಲಿ ಪೆಟ್ಟ ರುಕ್ಕ ಪಂದ ಬಸ್ಲಿಚ್ಕೆ ಕೆಲವು ಜನ रुखाचे पाल्ले नाल्यार घाल न्ही दोन पडलीच काही ಸ್ವಲ್ಪ पुणी मदन मस्त जावन आशिल्लें आनी केशिलीत न्हय तांणी पिश्या म्हणके एका एकल्यांक मारून घेवचे तांणी मारून घेवचे सुरू केलें ಕೆಲವು जन गुंपू करून खेळू सुरू केलें एकल्या एकल्याक सांगच्या सुरू केलें अशी जत्तर आसा अशी वानर पुराय कसल कसल की कोरून त्या दधिमुखाले दूत जावन आशिल्ले सर्व मधुवनाचे रक्षक वानर तांणी पाप कंचे दिका दुखून धांवन येवन हांकां तडसूच्या पळयल्या री तांणी कसं करताची म्हूण म्हळ्यार हें पुरय तांकां पांयान गुद्द मारताची मस्तून घालताची दिंबीन गुदिताची नाक्क जाल्यार करतात तांणी तांकांय दुख्ख ना मागीर पाप तांणी वचून दधिमुखाले सांगताची दधिमुखा आमी आतां कसो करचें तूं आमकां तांकां तडशी म्हूण आज्ञा करता तांणी आमकां मस्तून मारून घालताची कसो करचें म्हूण कळना तांतूय हनुमंतान तांकां अभय दिला म्हूण म्हणटाची तुमकां हांव भिना म्हूण म्हणटाची कसो करचें म्हूण तेदन दधिमुखा जोर कोप येवन तांकां समाधान करून तोवय युद्धाचें करे ताकाय मारून घाल्ली गी त्या वेळार ताण रुखान मारूं पळयलें हांनी ऐकनाची कसो केल्यार हांनी रूख काण दधिमुखाक मारून घाल्ले जलवे पिन ताका नांगटान परचिले ताका मारून घाल्ले ताका केस्ट दवरून हुमटायल तागेले मांत्र न्हय एक इरोळा रूख काणू ताकाय धडधडी मारून सोडला हांनी दधिमुखाक त्या वेळार या दधिमुखान सैनी घेवन येयल पळोवन हनुमंतू अंगदू सकडी वचून ताका मारले कसो करचें जाणें तो कशी पुणी थंय दुखून तपसून घेतले आनी तांणी म्हणलें की दधिमुखान वरलेल कपिंक पुरे घेवन आमी राम सुग्रीव कैसाची थंय वचा म्हूण सुग्रीवाला वचून हांणी केलेले पुरे विशय सांगया आमी तागेले प्रितीचे मधुवन हें हनुमंतादी अंगदादी सर्व वानर येवन हांगा नाका जालेले केला म्हूण सांगया न्ही कितले लायक मधुवन हें करून घाल्ला पळय हांणी देवतेंकय अलभ्य जावन आशिल्लें ताजे नंतर रक्षराजाले कळगती दुखून सुग्रीवाक म्हळ्यार तांगेले अन्नाल कळगती दुखून तांकां मेळ्ळेली एक दिव्य जावन आशिल्लें मधुवन हें सुग्रीवाल भारी प्रितीचें आतां हें पुरे वानराक की आयुश्य जाल्ला आयुश्य सरला तशी सुग्रीवाल आतां मेळना आनी मोर वस तशें हांव असल बुद्धी केला म्हूण सांगून तो दधिमुख सांगता आनी तोय वग्गी उड्डून वतके वचून निमिश मात्र भितर सुग्रीव खंय पळय थंय वचून दधिमुख पावला थंय पळयता रामस लक्ष्मणस सुग्रीवस थंय तो आकाशार दुखून तोगू तांगेले येद्रादे उडता उड्डून माते बागसोवन रबला सुग्रीवान येद्र आयले कुडले पांय धरता तो सुग्रीवाल चरणारी तागेले माथे दवरता आनी सुग्रीवाक मनान तो कळवळ जालें की दधिमुखी त्या भाशे करता म्हूण उठा तो तूं माम मिगेल पांया कसले पांय पडता तूं कसो की चूक केल्यार मान मश करचें आस तुका अभय दिला म्हणल्याक कसो म्हूण सांग म्हूण म्हणटना सुग्रीवान अभय दिला म्हणली पळय त्या वेळार ताका भारी संतोश जालो कशी म्हाका आतां शिक्षा दिना यो म्हूण सांगून आनी तो सांगतरस तुगेले आन रक्षरजस जेवो तुमी जेवो वालीन जेवो तुगेले मधुवनान तूं येद्दोळ कोणाकय रिग्गू कसोवणी आशिल्लें तसल मधुवन तुगेले पुरे वानर तुगेलो पुतण्यो अंगद तुगेले प्रितीचो हनुमंतू जांबवंतू इत्यादी सर्व वानर ಒಟ್ಟು ಗುಂಪುಗಾಲನ್ನು येवन सगळी मधुवन ತಂತುಲು मधु काण भितर आशिल्ले आमी तडजिलेले खातीर नक्क जालेले करूंक घाला थंय झड्ड काण उडयल्यांची रुक्क पाडयल्यांची पुराय मोमा मुसाचे ते मोमा मारले पिळणू जातरी तेंची काण उड्डून सगळी बन गलीच करून सोडला मात्र न्ही पुराय फल हुमटान ಸ್ವಲ್ಪ ಕಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ನೆಲಾर उड्डयला पुरे वायट करून सोडला तांकां आमी
हांव आनी मेगेल नेतृत्वारी आसूचे वनपालक सर्व वचून तांकां हिंस दिला जाल्यार सर्व वानर आमकां तोळतांबड करताची आनी आमकां मारून घाला पळय, म्हाका कशी केला पळय, हातान मारले, दिंबीन धाडान घाल्ला आमकां, एकडे तेकडे तांडून उडयला, फाटीक मान सोडला, पुराय जनान म्हाका मार मारून घाल्ला. राया सुग्रीवा कसं करचें म्हूण सांगून कळना म्हाका, तशी तुगेला सांगू येयला. तांकां बिनी मिज्यान निग्रह हाडूंक जाय न्ही म्हूण म्हणटना लक्ष्मणाक एक अंदाज जालो. तो म्हणाल की किमयं वानरो राजन वनपः प्रत्युपस्थितः कंचार्थम अभिनिर्दिश्य दुःखितो वाक्यम अब्रवीत. तो तांगेल भाशेर तो कसो की उलयत रस, सुग्रीव ऐकत रस. लक्ष्मण सुग्रीवाले निमगिता, तो कोण तुगेल वनरक्षक वे, तो कसो खातीर हांगा येयला, कसो जेले की इतली दुःख कसल्या करतो तो म्हूण. त्या वेळार सुग्रीव लक्ष्मणा सांगता की लक्ष्मणा ताण हांगा येवन कसं सांगला म्हळ्यार अंगदू हनुमंतू इत्यादी वानर पुरय मेगेले मधुवन ध्वंस केला म्हूण सांगून सांगता रस. म्हाका दिसता त्या लेकार दक्षिण दिक्काक चमकलेले तांणी पुरे सीतेक सोदूच्याक, खंय की तांणी चमकलेले कार्य साधन केला. एकच वेळे तांगेल मनांत अपराधी प्रज्ञे गिल्ट आमी रायान सांगेल काम करनी म्हूण आशिल्ले जाल्यार तांणी मेगेल मधुवना रिगच्या आलोचना करनाशिल्लीची. समजतानाय तांणी एक दीस मेगेल मधुवना रिगनींची अतिक्रमण करनी म्हणटना आज तांणी तशी रिक्का जाल्यार कसले की एक कार्य साधन तांणी केला म्हळ्यार वय खाली मधुवना प्रवेश केलेले न्ही, मेगेल मधुवना ध्वंस केला, समग्र ध्वंस केला म्हूण म्हणटाची. त्या लेकार म्हाका कसले बेजार ना त्या म्हळ्यार तांणी मधुवना आयल्यांची म्हूण म्हणटना सीते पळयला दिसता म्हूण येता. तांतूय मधुवन ध्वंस केला म्हूण म्हळ्यार खंडीत सीते पळयला म्हणल्याक अन्य कसं म्हळ्यार हनुमंतूची पुराय जना त्या मधुवना वचना नाशी, ताका गोतस हनुमंताक वचना नाशी, तोच करतशिल्लो ताका हें सुग्रीवाल वन म्हणून मेगेल वन म्हणून हनुमंताक गोतस. आनी हनुमंत तशें पळय नाका जाल्यार करतलो वानर न्ही, हनुमंत महाज्ञानी जाल्यार ताणें चेप्पण दिला तुमी कितले जोका तितले मधु पियाची तुमकां यथेच्छ फल खायाची तुमकां जाय जाल्यार खायाची म्हूण ताणेची ओपीक दिला म्हळ्यार सामान्य विशय न्ही तो. तो हनुमंत कार्य साधन करून आयला इत्याक म्हळ्यार हनुमंतू तेकडे चमकलो लसून हनुमंताल नेतृत्वारी न्हय भेटयले रामान हनुमंताले की न्हय एक आशय दवरलेले म्हळ्यार हनुमंत खंडीत सीते पळोवन येतलो म्हणून. त्या लेकार हनुमंतान खंडीत कार्य साधन केला. न ह्यन्य साधने हेतू कर्मणो अस्य हनुमतः विंगड कोणाकय साध्य जायनातील कार्य हनुमंतान साधन केला म्हूण म्हणलेले दृढ जाल्ली म्हाका. इत्या म्हळ्यार तो सामान्य कपीवर न्हय, ते कपी श्रेश्ठाले मनांतू बुद्धेस लायक बुद्धेस प्रयत्नस ताका तितली पराक्रमस आनी तो ज्ञानी केदन कसलो कोरका म्हूण म्हळ्यार पुरे गोत्तस. जांबवान यत्र नेता खंय जांबवंतू मुखंड जावनस की स्यात् अंगदश्च महाबलः महाबली अंगदू नायक जावनस की हनुमांश्च अपि अधिष्ठाता न तस्य गतिरन्यता. हनुमंतू ते गुंपाक निर्वाहक जावनस की ते कार्य सिद्धी जाल्ला म्हळेलेची खंडीत आनी पळतानी अंगदानीची अंगद जांबवंतू हनुमंतू सुशेणू तार आनी पुरे मधुवन नाश केला. तांणी गेले नेतृत्वार आशिल्ले कपिंक तितली धैर्य येना, तांणी अनुमोदन केलेले देखून अशी मेगेल मधुवन नाश जाला. तशी त्या विशयी सांगूकची यो दधिमुख हांगा येयला म्हणटना लक्ष्मणा तांणी सीतेक पळयला, खंडीत तांणी पळयला म्हणल्याक तशें जावन तांणी तशी मदोन्मत्त जावन नाका जाल्यार सकडी करतरसाची म्हूण आनी तो सांगतरस. तेच भितर लक्ष्मणा भारी संतोश जालो की हो हनुमंतान कार्य साधन करून येयला म्हूण सुग्रीवान सांगले म्हणटना भारी संतोष जालो की. आनी दधिमुखाक सुग्रीव सांगता असो तांणी मधुवन कसं जाय त्या कोरची तांणी कार्य साधन करून येयला म्हळ्यार विशय संशय ना. तांतू म्हाका संतोष जाल्ला केदन की तांणी कसलें काम केलें रे, तांणी क्षमार्हची तांकां कसलेंय दंडन दिवं नाका आनी तांकां आमी भेटू सांगला म्हूण सांग जाल्यार तितले बेगी तांणी हांगा घेवन कसं काम जाल्ला म्हूण आमकां सांगता म्हणून सांगला सुग्रीवान म्हूण तांकां सांगून पेटय म्हणून दधिमुखा सांगता. त्या वेळार
सुग्रीवा ददी मुख वता सुग्रीवा बारी संतोष जाता तो लक्ष्मणाला सांगते खंडित या कार्य सिद्धी कोर नाईल्याच्यानी म्हणून ददी मुकू रामाक लक्ष्मणाक सुग्रीवाक नमस्कार करून चमकलो वापस आकाशार उड्डून कशें येईल की तशीची वापस उड्डून त्या वना भितर रिगला थंय पळीत तो त्या वेळाक तांगेले तांणी मदोन्मत गेलेले ಸ್ವಲ್ಪ पुराय जनाक मद देवन तरस थंय थंय मुतून घालता रसच तांणी विमुदा मुतितान सर्वान मेहमानान मधुदुकान पुरे जन थंयची ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಪಿಲ್ಲೆಲೆ ಒಂಗ್ತರ ಸಚ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಮೂತ್ರ ವಿಸರ್ಜನ करतर सचके ಕೆಲವು ಜನಕ ಮತ್ತು ದೇವನು नका आणि अशी वाईट कोणाकाचे आम्ही वाईट केलेले चढ जाला यावं ना म्हणून सांगून त्यांनी सांगतर सकाळी तै ददी मुख वता तांगा नमस्कार करता आणि सांगतकी पळया कोपून का तुम्ही वानर विरानो आम्ही गेले रक्षकान पुरय मना वचन अशी तुमका अशी पुरय केला तश जावन तू कसले कोप्पू नका म्हणून सांगता तशी तू तेदना सांगता की तो अंगदाले की तू युवराजू न्हय ह्या मनाच्या निजावन वडय तूची म्हणटना जलरी हांव मिगेल मूर्खतनान तुका बाद दिल्ले तुका बिश्टायले तू मधुपान केलेले खातीर हांव तुका मारू आयलो म्हाका मिगेल चुकी तू क्षम करता न्हय म्हूण म्हणटा आनी म्हणटरस तुम्ही पुरा येवन मधुवन अशी केल्लें म्हूण म्हळेले विशय हांव तुगेले बाप्पा सुग्रीवाला वचून सांगिल्लें जाल्यार ताका कसले कोप येनी ताणें कसो म्हणला म्हूण म्हळ्यार वग्गी येवन ताका भेटूका म्हूण म्हणला तुम्ही जल्तीतली वग्गी वचून सुग्रीवाक भेटयाची जायना आम सांगनी म्हूण ताणें लेखून जिना म्हणटना अंगद म्हणटकी खंय की रामान हें आयकून जालां न्हय आमी अशें केलां म्हणून ददी मुखान वचून सांगिल्लें तर रामा कळ्ळां आमी खंय की कार्यसाधन केलां म्हणून म्हणटना आमी हांगा राबून वेळ काडची न्हय सीदा रामाल्या वचा आनी पुरे वानरांक सांगता तुमी इच्छानुसार मधुपान करून गेले न्हय विश्राम करून गेल्ले आनी सीदा वचावे हांगा दुखून खंय सुग्रीव राम लक्ष्मण सची थंय वचून तांगेल्या पुरय सांगया म्हूण म्हणटा हांव युवराज जावन आसच्या पुरो हांव वचावे म्हूण निमगेले तुमकां ज्ञापन केलेलें न्हय कसो म्हूण तुमी सांगता म्हणटना पुरय वानर जायत बारी संतोश आमकां खंयचे रायान तांगेले सेवका लागी काम अशी कोरया तशी कोरया म्हूण निमगूत ना तूं आमकां सांगिल्लो राय आमकां बारी संतोश जाला राया म्हळ्यार तांकां की ಸ್ವಲ್ಪ ते मधुपानाचे मत्तू असची आस तांकां पुर्ती मत्तू देवनी तशी तांणी सांगता सची तूं आमगे लागीं निमगेलें राय जावन म्हूण म्हणल्यार तूं बारी श्रेश्ठ राय तूं आमकां बारी संतोश जाल्ले तशें जावन तूं कसो सांगता तशें आमी करताचें कडे तो म्हणालो वचा आमी सुग्रीवान आशिल्ले कडेन वचा जायत म्हूण सांगून तांणी म्हणटाची आनी सुरवेक अंगद उडतकी पुरे जन एकले म्हापशे एकले उडताच खंय पुरा वानर अंगदाल नेतृत्वारे उड्डून रामान आशिल्ले कडेन वचाक म्हूण तांणी भायर सरतना हांगा सुग्रीव रामान लेखला तांकां वग्गी पेटय म्हणला न्हू तांणी वग्गी येवका आशिल्ली इतले वेळाक म्हणून रामाक दिसून तो ಸ್ವಲ್ಪ बेजारार बसतना सुग्रीव म्हणाल खंय रामा तूं समाधान करून घे तुका संदेह नाका खंडीत आमगेले वानर विरान सीतेक पळयला जाल्यार हांव तांकां 1 म्हयन्याचें गडू दिल्लें न्हय ते 1 म्हयने जावन कितले काळ जाल्ले तांणी खंडीत तांकां गोतस सुग्रीवाल आज्ञ म्हळ्यार कसले सुग्रीवाल शिक्षा म्हळ्यार कसले म्हूण देवीक पळयना नातल्यार म्हळ्यार देव म्हळ्यार सीता देवकी बीन तांणी पळयनी म्हूण जाल्यार हे कडेन वचे साहस करना आशिल्ली तांणी थंय खंय देवरान नांतकी कंचकी वनांतकी सकट जीवन करतली शिवाय तांणी वापस घुवन सुग्रीवाल राज्य येवचे धैर्य करना आशिल्लीची तांणी सीता देवी पळयला म्हणल्यार खंडीत तशें जावन तांणी हांगा येतरसाची त्यात लेखला पुरो म्हूण सांगून सांगतरस एक जावन ते अन्यक अन्यक कसो दिसता म्हूण म्हळ्यार अंगदू ते हनुमंताल कार्या विशयांत ताणें कार्य साधन करून येयल्या विशयांत अंगदाक भारी संतोश मेळ्ळेले देखून अंगदान तांकां मधुवनांत वच्चाक मधू पिवच्याक सगळे ताणें आदेश दिल्लेले म्हळ्यार ओप्पीक दिल्लेले ना नतील जाल्यार अंगदूय ते मधुवना वच्चाक ओपीक दिनाशिल्लो सुरवेक आमी
काम करनी केदनकी सुग्रीवाला वचनच काम करनानशी मधुवनंत इथे गुणच ते ताका खंडित गुतस अंगदाक आता त्यांनी ಹಂಗ ಐಲೆಂಚ್ ವಿಂಗಡಂ ವಾಯ್ದೆ ನಂತರ आणि त्यांनी काम सिद्धीकेला म्हूण सांगून त्यांनी हांगा मधुवनांतो येवन मधुवन नाश करतना कळतं रामा तशें तूं कसले चिंत करूं नका म्हूण सुग्रीव रामा समाधान करता आनीची काणी आमी पांय पळय आज सांगिल्ले सर्व ही परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.